नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त ना. तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना, तो यूट्यूबविषयीच आहे म्हणायचं. तर जी चूक केली ना, मी खूप मोठी चूक केली असंही मला आत्ता वाटतंय. तर असं म्हणलं चला तुमच्याशी शेअर करूया. तर जी मी चूक केली आहे ते तुम्ही चूक करू नका. जे कोणी आपले आता नवीन यूट्यूबर आहेत 2025मध्ये ज्यांचं नवीन चॅनल ज्यांनी ओपन केलं आहे, तर त्यांच्यासाठी मी सांगणार आहे, म्हणजे स्पेशली सांगणार आहे की तुम्ही पण ही चूक करू नका. जर ही चूक नाही केली तर ना तुम्ही खूप म्हणजे लवकर यूट्यूबवर सक्सेस मिळवू शकता. कारण कसं ना, मला ह्याविषयी काय माहिती नव्हती आणि आणि माझ्या ना म्हणजे मी जिथं राहते ना तिथं म्हणजे यूट्यूबचं चॅनल कुणाचं नाही आणि यूट्यूबविषयी कुणाला माहितीही नाही. तर माझ्या रिलेटिव्हमध्ये माझं फक्त सुरुवातीला म्हणजे माझंच चॅनल आहे असं मला वाटतंय. तर काय झालं ना, तर यूट्यूबवर ना तर माझे 1000 सबस्क्रायबर खूप लवकर कंप्लीट झाले. मला त्याची काही माहितीही नव्हती. तर फक्त 1-1.5 महिन्यामध्ये माझे 1000हून जास्त सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तेही कशानं? तर शॉर्ट व्हिडिओनं. तर वॉच टाईम आता कंप्लीट होत नाही. सबस्क्रायबर तर वाढतात, तर वॉच टाईम कंप्लीट होत नाही. तर वॉच टाईम का कंप्लीट होत नाही? तर वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी लाँग व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर ना हे मला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं माझी ना हे असं वाटते की माझी खूप मोठी चूक आहे. तर मी सुरुवातीला मोठे व्हिडिओ म्हणजे लाँग व्हिडिओ टाकायला पाहिजे होते. सबस्क्राईब ना आपले कसे ना, आपलं कंटेंट जर चांगलं असेल ना, सबस्क्राईब मनाने म्हणजे मनानेच आपले सबस्क्राईब वाढतील. तर त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण वॉच टाईम वाढायचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप मोठा टास्क आहे तो वॉच टाईम वाढायचा. तर आता ना माझे सबस्क्रायबर कंप्लीट झाले पण वॉच टाईम वाढत नाही. आत्ता कुठे मला माहिती झालं की शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाईम यूट्यूब म्हणजे काउंट करत नाही आहे. फक्त आपला लाँग व्हिडिओ असतो ना त्याचाच आपला वॉच टाईम यूट्यूब म्हणजे धरतो, म्हणजे पकडतं, काउंट करतो. तर आत्ता हे मला माहीत झाले. त्याच्यामुळे ना खूप असं म्हणजे मला ना नाराज वाटलं. तर आत्ता आणि मला इतके दिवस काहीच माहिती नव्हतं. मी आत्ता बघितलं, म्हणजे आत्ता म्हणजे नाही का, मी म्हणलं माझ्या वॉच टाईम का कंप्लीट होत नाही, का कंप्लीट नाही? एवढे मी दररोज व्हिडिओ टाकते, शॉर्ट व्हिडिओ. आणि काय झालं ना, मी म्हणजे सांगायचं गेलं तर लाँग व्हिडिओ मी खूप प्रमाणात टाकत होते. म्हणजे 8 दिवसातून 15 दिवसातून एकच लाँग व्हिडिओ असायचा आणि शॉर्ट व्हिडिओ असायचा ना तो म्हणजे दररोजचं 3-4 असे शॉर्ट व्हिडिओ मी टाकायचे. कारण मला माहितीच नव्हतं की त्याचा वॉच टाईम काउंट करत नाही आहेत. आत्ता माहिती झालं. आता इथून पुढं ना मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकणं बंद करणार. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकणं ते गरजेचं आहेच, पण कमी प्रमाणात टाकायचे आणि लाँग व्हिडिओ दररोजचं एक अपलोड करा. तर दररोज 2ही करू शकतात. पण काय होतं ना, तर आपल्याला कंटेंट पण पाहिजे. आता दररोजचं 2 व्हिडिओ अपलोड करायचे म्हणल्यानंतर आपल्याला कंटेंट ही तसा वेगवेगळा पाहिजे ना. दिवसातून 2 व्हिडिओ म्हटल्यानंतर दिवसातून 2 कंटेंट आपल्याला वेगवेगळे ऑडियन्सला दाखवायला पाहिजेत. तर काय होतं ना, आता माझे 2 मुलं आहेत आणि त्याच्यातून मला आता कंटेंट क्रिएट करणं म्हणजे होत नाही. म्हणजे कसं, आता बाहेर जाणार, बाहेरचं वातावरण, बाहेरचं सगळं शूट करणं, ते दाखवणं. पण आता लहान असल्यामुळं ना, मुलगा माझा छोटा, तर त्याच्यामुळे मला बाहेर जाणं शक्य नाही, पॉसिबल नाही. कारण त्याची झोप, त्याची भूक, मला सगळं ना मॅनेज करावं लागतं. तर त्याच्यामुळं बाहेर जाणं काही शक्य होत नाही. पण आपल्या आता ना जे पारंपरिक आपली जे रेसिपी आहे, जे पारंपरिक आपले सण आहेत, तर ते तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे आता इथून पुढे. आणि ह्याच्या अगोदर पण तुम्ही जाऊन बघा चॅनेलवरती, आपले व्हिडिओ आहेत, रेसिपी आहेत बऱ्याच नवीन, जे म्हणजे आमच्या आता मराठवाड्यात असतील ते रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तर अशी ही माझी खूप मोठी चूक झाली आहे. तर आता ना खूप म्हणजे फक्त आणि फक्त लाँग व्हिडिओवरतीच मला आता नाही का मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण ना त्याशिवाय माझा वॉच टाईम कंप्लीट होणार नाही. तर आता एक कुठं तर मनात आलं होतं की नाही, बंद करायचं, आपल्याला चॅनल काय होणारच नाही असं वाटलं. पण नाही, म्हणलं चला आता किती 1-2 वर्ष झालं आपण एवढी मेहनत घेतो. आता थोडे दिवस राहिले आणि 1 वर्षही लागू शकतील, 1 महिन्यातही कंप्लीट होईल असा म्हणजे काळ असतो. तर एखादा व्हिडिओ जर आपला व्हायरल गेला ना, त्या म्हणजे एकाच व्हिडिओवर देखील आपला वॉच टाईम कंप्लीट होऊ शकतो. हे आत्ता मला म्हणजे कुठं माहिती झालं. म्हणलं चला, एखादा तर व्हायरल जाणारच म्हणजे जाणारच. तर चला आता इथून पुढं ना आता फक्त आणि फक्त लाँग व्हिडिओ. तर जे कोणी नवीन चॅनल ओपन केलं असेल तर त्यांनी प्लीज ही चूक करू नका. फक्त आणि फक्त तुम्ही सुरुवातीला लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा आणि नंतर शॉर्ट व्हिडिओ टाका. कारण अगोदर वॉच टाईम कंप्लीट करणं खूप महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब काय आपले ना असेच म्हणजे वाढून जातात. सगळं आपलं कंटेंट आवडलं की ना सबस्क्राईब मनाने वाढून जातील. तर हेच सांगण्याचा प्रयत्न करणार होते तुम्हाला, जे कोणी आपले चॅनल नवीन ओपन केलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल नक्कीच लाईक करा.